नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पचन संस्थेतील एक महत्त्वाचा अवयव म्हणजेच जठर याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आहे याचे इंट्रोडक्शन. तर द स्टमक इज अ मस्क्युलर हॉलो जे शेप्ड ऑर्गन इन्व्हॉल्ड इन डायजेशन. म्हणजेच जठर हा एक स्नायुमय पोकळ आणि जे आकाराचा अवयव आहे जो पचनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. नेक्स्ट आहे याचं अपिरियन्स. तर द स्टमक इज जे शेप्ड अँड पिंकिश इन कलर. म्हणजे जठराचा आकार हा जे आकाराचा असून त्याचा रंग गुलाबीसर असतो. तसेच याचे 4 भाग असतात: कार्डियक, फंडस, बॉडी आणि पायलोरस. तसेच जठराच्या आतल्या भागात घड्या असतात ज्यांना रग असे म्हटले जाते. नेक्स्ट आहे याची साईज अँड शेप म्हणजेच आकार व माप. तर जठराची सरासरी लांबी सुमारे 25 सेंटीमीटर असते. तसेच त्याची रुंदी सुमारे 10 ते 12 सेंटीमीटर असते आणि त्याची क्षमता म्हणजे स्टोरेज क्षमता सुमारे 1 ते 1.5 लिटर इतकी असते. नेक्स्ट आहे याचे लोकेशन म्हणजेच स्थान. द स्टमक इज लोकेटेड इन द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. म्हणजेच जठर हे उदर गुहेमध्ये स्थित असते, म्हणजेच ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये असते. याचसोबत ते मुख्यतः डाव्या वरच्या भागात LUQ असते, म्हणजेच लेफ्ट अप्पर क्वाड्रंटमध्ये असते. नेक्स्ट आहे याची पोझिशन म्हणजेच स्थिती. तर द स्टमक इज कनेक्टेड टू द इसोफेगस अबव अँड डिओडिनम बिलो. म्हणजेच जठर वरून अन्ननलिकेशी आणि खाली डिओडिनमशी जोडलेले असते. याचसोबत जठर हे म्हणजे स्टमक हे यकृत, डायफ्राम, स्वादुपिंड आणि स्प्लीन यांच्या संबंधित असते. नेक्स्ट आहे याची रचना म्हणजेच स्ट्रक्चर. तर जठराची भिंत 4 थरांनी बनलेली असते. सर्वप्रथम आहे म्युकोजा, दुसरा आहे सबम्युकोजा, तिसरी लेअर आहे मस्क्युलॅरिस एक्स्टर्ना आणि चौथी लेअर आहे सिरोसा. तसेच यामध्ये मस्क्युलर लेअरमध्ये 3 प्रकारचे स्नायू असतात, ज्यामध्ये लांबीचे, वर्तुळाकार आणि तिरपे सेल्स असतात. तसेच जठरामध्ये विविध प्रकारच्या पेशी आढळतात, ज्यामध्ये म्युकस पेशी ही म्युकस स्त्रावते म्हणजे सिक्रेशन करते. तसेच पॅरिएटल पेशी ही SCL आणि इंट्रिन्सिक फॅक्टर तयार करते. याचसोबत चीफ पेशी ही पेप्सिनोजन तयार करते आणि जी पेशी ही गॅस्ट्रिन हार्मोन्स स्त्रावतात. नेक्स्ट आहे ब्लड सप्लाय टू द स्टमक म्हणजेच रक्तपुरवठा. तर द स्टमक रिसिव्स ब्लड फ्रॉम लेफ्ट अँड राईट गॅस्ट्रिक आर्टरीज. म्हणजे जठराला डाव्या आणि उजव्या गॅस्ट्रिक आर्टरीकडून शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. याचसोबत गॅस्ट्रो एपिफ्लॉइक आर्टरीकडूनही रक्त मिळत असते आणि जठराने वापरलेले ब्लड हे व्हेन्सद्वारे पोर्टल व्हेनमध्ये सोडले जाते. नेक्स्ट आहे नर्व सप्लाय टू द स्टमक. द स्टमक इज सप्लाइड बाय द व्हेगस नर्व्स इज कॉल्ड पॅरासिम्पॅथॅटिक. म्हणजे जठराला व्हेगस नर्व त्याच्या पॅरासिम्पॅथॅटिक पुरवठा करतात. तसेच सिम्पॅथॅटिक पुरवठा सेलियक प्लेक्सिसकडून होतो. नेक्स्ट आहे फंक्शन ऑफ द स्टमक. तर यामध्ये जठर अन्न साठवते म्हणजेच स्टमक फूडचं स्टोरेज करते. तसेच ते अन्नाचे यांत्रिक पचन करते म्हणजेच मेकॅनिकल डायजेशन करते. याचसोबत स्टमक हे रासायनिक पचन करते. तसेच स्टमक हे पेप्सिनच्या सहाय्याने प्रोटीनचे पचन करते. याचसोबत स्टमक हे हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजेच SCLचे सिक्रेशनसुद्धा करते आणि स्टमक हे बॅक्टेरियाला नष्ट करण्याचे काम करत असते. तसेच जे अन्न पचन झालेले आहे ते अन्न छोट्या आतड्यांमध्ये पाठवते. म्हणूनच जठर पचनक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. धन्यवाद.